पण मला एक सांगा, जर तुम्ही निवडून आलात तर असे कोणते प्रश्न आहेत ज्यांच्यावर तुम्ही काम कराल आणि इतरांपेक्षा काय तुम्ही वेगळी स्ट्रॅटेजी यूज करणार आहात? जर मी सभागृहात निवडून गेलो ना, तर माझ्या प्रभागातील लोकांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन तक्रार कक्ष मी प्रभागाच्या 2 ते 3 ठिकाणी करायचं माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आहे. ऑफलाईन तर तक्रारी असतीलच, परंतु ऑनलाईन तक्रारीमधनं लोकांचा वेळ वाचेल. प्रत्येक 2 आठवड्याला माझ्या डोक्यात एक जनता दरबार करायचा. लोकांच्या समस्या ऐकून घ्यायच्या. 25 वर्ष पुणे महानगरपालिकेत हा प्रभाग गेलाय. तुमच्या समस्या ऐकण्यात कोणाला इंटरेस्ट नाहीये, कारण त्यांना माहिती आहे की हे मतदान आम्हाला होणार आहे. डीमार्टच्या तिथे जर गेले तर डीमार्टचा सिग्नल वनदेवीपर्यंत लागलेला असतो. निकृष्ट दर्जाचा ब्रिज या ठिकाणी केलेला आहे. एखादा पूल आपण ज्या वेळेला बांधतो त्याच्या मागे आपलं काहीतरी विजन असलं पाहिजे. माझ्या प्रभागातील कुठल्याही नागरिकाला भेटा आणि त्यांना विचारा, काकडे सिटी समोर ब्रिज केलेला आहे, त्याच्यातून ट्रॅफिक समस्या सुटली आहे का? इनफॅक्ट ट्रॅफिक समस्या सुटली नाहीये, परंतु जिथे काकडे सिटीच्या तिथे ब्रिज सुरू होतो ना, लेफ्ट साईडला आहे ना, अक्षरशः लोक बाथरूम करत असतात. कचऱ्याच्या समस्या इतक्या गांभीर्याने बघण्यासारख्या तिथल्या त्या ब्रिज खालच्या. आणि पुण्यासारख्या शहरात आपल्याच निधीतून तो ब्रिज केलेला आहे ना. मग हा ब्रिज करण्यामागं तुमचं काहीतरी विजन असेल ना, का फक्त श्रेयवाद करायचा?